विपक्षात एस बी गोटेकर या दोन संघांमध्ये लढत एस बी 11 गोटेकर या दोन संघांमध्ये लढत मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. पण एकंदरीत साई स्पोर्ट्सचा विचार केला तर अक्षय टावरे आणि भावेश नाईक हे आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि एस बी गोटेकरचा विचार केला तर प्रतीक पाटील आणि सूरज किणे गोरसई आणि विश्वनाथ जाधव या दोन संघांमध्येही किंवा या दोन आयकॉनमध्ये ही लढत आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एक एक संघाने या संघानं दोन दोन आयकॉन इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. विश्वनाथ जाधव सुद्धा इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. खेळाडू कक्षामध्ये फक्त आणि फक्त खेळाडू असतील आणि या खेळाडू कक्षाच्या समोरी कोणी बसू नका, त्याच्या बाजूला आपण थोडंसं स्थानापन्न व्हायचंय तशी सूचना आमच्यापर्यंत आयोजकांच्या वतीने इथून मात्र पोहोचूया. त्यामुळे आम्ही आपणास विनंती करतो खेळाडू कक्षाच्या समोर काही प्रेक्षक राजा तिथे मात्र उभा आहे, आपण कृपया करून बाजूला व्हायचंय. चला आतिश मॅचला आपण सुरुवात करा. श्रावण सुद्धा आहेत फिल्डिंग सेट करताना आपल्याला पाहायला मिळतील. कैलास नसणार आहे कारण कामानिमित्त कैलास बाहेर आहेत, पण कालच मेसेजवर चर्चा करत असताना पोहोचवले की एक चांगली स्पर्धा इथून मात्र कैलासनं सुद्धा इथून मात्र मिस केली गेली आहे. आमच्यापर्यंत त्याचा मेसेज सोयी पोहोचला होता. एक चला मॅचला सुरुवात होतीये. अक्षयला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता पहिल्याच बॉलवर चेंडूला बिरकावून दिला गेलाय. सगळा इथून मात्र प्रेक्षक राजा आता मात्र या चौकाराच्या टाळ्या वाजवत असताना, कारण सुरुवात झाली आहे दमदार. ठोकलाय इथे मात्र चौकार 4. प्रेक्षक राजाला पुन्हा एकदा विनंती असेल, रेलिंगच्या मागे आपण कृपया करून थांबा. खेळाडू कक्षाच्या समोरही थांबू नका. आम्हाला वारंवार तशी सूचना आयोजकांच्या वतीनं पोहोचते, म्हणून आम्ही पोहोचवत आहे. चौकाराने सुरुवात इथून मात्र केली गेली. हा अगदी कार्पेट पद्धतीनं अगदी थोडस दोन मिनिटे थांबा. यस, भारत माता की जय आणि वंदे मातरम सगळ्यांना इथून मात्र असेल. आपण वंदे मातरमचाच इथून मात्र ऐकलं आणि खूप चांगली संकल्पना आपल्याला सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळते. मी पोचवीन तुमच्यापर्यंत. नर्दाफेकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. बेरकावून दिले गेले चेंडूला. बाउंड्रीच्या दिशेनं वेगानं ट्रॅव्हल होणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात होता. क्षेत्ररक्षण होईल, फेक होईल तोपर्यंत एक धाव मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल आहे. सिंगलला धावसंख्या 5 या अंकावर जाऊन पोहोचत असताना आपण अक्षयला आणले गेले गोलंदाज ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल बॅटच्या फेस मध्ये आलाय. जसा आलाय तसा भिरकावून दिले गेले चेंडूला सीमारेषा पलीकडे पाहायला मिळतोय तुम्हाला दमदार षटकार 6. षटकार आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं. षटकाराच्या बढतीने धावसंख्या 11 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय. स्ट्रोक खूप सारा चांगला इथून मात्र आपण पाहताय. गोलंदाज सय्या
पुढचा बॉल आहे यावेळेस टेक्निकल स्ट्रोक खूप सारा पॉवरफुल पाहायला मिळाला. फटक्यामध्ये वजन पाहायला मिळालं. क्रिकेटच्या पाठ्यपुस्तकातील लिहिलेला फटका मैदानाच्या आतमध्ये चौकार 4 धावा. आणि याही वेळेला चित्र पालटलं गेलं. पहिल्या षटकापासून आता मात्र दुवादार पारी खेळायला इथून मात्र खेळली गेली आहे सुरुवात. क्या बात आहे. जबरदस्त त्यांच्या समवेत एस बी गोटेकरच्या समर्थनासाठी आलेला मात्र प्रेक्षक राजा आता मात्र खुश होताना पाहायला मिळतोय. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये चालू गेली आहे. आपण पहिलं षटक बघितलं तर पहिल्या चेंडूवर चौकार निर्धाव सिंगल, पण त्याच्या पुढचे जे 3 चेंडू आहेत ना त्याच्यावर षटकार चौकार आणि षटकार ही पॉवरफुल अँड सक्सेसफुल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेत. षटक क्रमांक पहिले संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या 21 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये आता मात्र जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. आमच्या प्रेक्षक राजाला आता मात्र टाळ्या आणि शिट्या ज्या आहेत त्या वाजवण्याची संधी उपलब्ध करून देणारे फटके आपल्याला पाहायला मिळतात. श्रावण डोंगरेला आपण पाहताय. श्रावण अर्थातच शापूर क्रिकेटकर रावण म्हणून या नावाची ओळख खरं तर आमचे परम मित्र आहेत. आणि शापूरमध्ये प्रथमतः जर समालोचनाची संधी कोणी दिली असेल तर ती श्रावण डोंगरे यांनी दिली होती. आणि निलेश पाडोळे यांची जी स्पर्धा होती आणि तेव्हा आम्ही पोहोचलो होतो. आमचे चांगले मित्र आहेत, पण आता मात्र ते खेळाडू आणि समालोचक या भूमिकेमध्ये येथे मात्र आपण पाहताय. श्रावणला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर आपण सध्या तरी पाहताय षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता. गोलंदाजी ट्रॅकवर आपण श्रावणला इथून मात्र पाहताय. द NP शो, द निलेश पाडोळे शो आपण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपण पाहताय. गोलंदाज सय्यार. श्रावणचा पहिला बॉल आहे साईडला यावेळेस फक्त सिंगल करिता. कदाचित हा फटका मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट केला गेला असावा. एक धाव मिळते. एकेरी धावेच्या बढतीने धावसंख्या 22 या अंकावर धावफलक 22 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. सिंगल न गोलंदाज सय्या. पुढचा बॉल खूप सारा बाहेर निघणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव कुठलेही कष्ट न करता मिळणारी धाव म्हणजे अतिरिक्त स्वरूपातली धाव आहे. एक धाव मिळते आणि एकेरी धावेने धावसंख्या 23 या अंकावर धावफलक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. श्रावणला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर धावा रोखण्याकरिता. अतिरिक्त स्वरूपातली एक धाव तर देऊन बसलाय. अजूनही काही चेंडू शेष आहेत. खूप चेंडू हवेमध्ये. फटका फसण्याची शक्यता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक तिथे मात्र फटका बसतोय. परतावा लागेल इथून मात्र झेलबादच्या स्वरूपात फलंदाज सूरजला तंबूच्या आश्रयाला. सूरज मैदानाच्या आतमध्ये बाद होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. विश्वनाथ जाधव ला आपण इथून मात्र पाहताय आणि आमंत्रित केले गेले. विश्वनाथ जाधवला मॅन फ्रॉम धानिवचा खेळाडू आपण पाहताय. सुप्रीमो ट्रॉफी मध्येही मॅन ऑफ दी सिरीज पारितोषिक त्याने इथून मात्र पटकावलं गेलं आणि ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट या नावानं त्याला ओळख खरं तर इथून मात्र मिळाली. आणि त्या डायमंड आता मात्र आपल्या फलंदाजीच्या मार्फत चमकताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल का. इथून मात्र श्रावण सफलता मिळवून दर्शवली आहे. सूरज सारख्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला गेला. कारण एकंदरीत आपण बघितलं तर त्याच खेळाडूच्या मार्फत पहिल्या षटकाच्या अंतिम 3 चेंडू मोठे फटके पाहायला इथून मात्र मिळाले होते. यावेळेस विश्वनाथचा हा चेंडू होता. बॅटची कडा घेतली गेली किंवा बॅटला स्पर्श होऊन हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. एक धाव मिळाली.
धावसंख्या एकेरी धावेने 24-24. रोहन ऑन स्ट्राईक. आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल ज्याच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला सध्या तरी पाहायला मिळाल्या. 4 चेंडूंची वैयक्तिक खेळी गेली आणि 6 धावा इथून मात्र ज्याच्या मार्फत इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. सिंगल मिळते. धावसंख्या 24. गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज इथून मात्र सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल डान्स करत जणू चेंडू निघाला होता. आतिश तिथे मात्र आहे फेकी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयास मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता जो की अनसक्सेसफुल ठरताना पाहायला मिळालं. पण जे बॅकअप मिळालं खूप सारं चांगलं आपण इथून मात्र पाहताय आणि एक धाव मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी पळून पूर्ण होत असताना इथून मात्र आपण पाहताय. सक्सेसफुली एक धाव. एकेरी धावेने धावसंख्या 25-25 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाज सज्ज होतोय. इथून मात्र श्रावण षटकातील पुढचा चेंडू घेऊन हो यावेळेस विश्वराजच्या बॅटमधून चेंडूला उडवला गेलाय. दिशा दर्शवणारा हाही फटका होता. बाउंड्राईच्या दिशेनं वेगानं अति प्रचंड वेगानं निघालाय चेंडू. वन बाउन्स क्लिअर करत सीमारेषा पार पाहायला मिळतोय तुम्हाला चौकार. 4. चौकार आपण पाहताय. चौकाराच्या बढतीनं धावफलक 29-29 या अंकावर धावफलक इथून मात्र आपण पाहताय. गोलंदाज सज्ज होतोय. ओहो पुढचा बॉल यावेळेस थोडासा खालून चेंडू डिलिव्हर केला गेला. चेंडूची उंची खाली ठेवली गेली आणि फलंदाजाला थांबा दर्शवणारा स्टॉप दर्शवणारा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय. षटक संपता क्रमांक 2 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 29-29 या अंकावर धावफलक. सेमीफायनलमध्ये जे संघ पराभूत होताना पाहायला मिळतील. अर्थातच तिसऱ्या आणि चौथ्या करिता जी लढत होईल त्याच्यामध्ये बॉलआउट असेल. या गोष्टीची आपण इथून मात्र नोंद घ्या. आयोजकांची ऑफिशियल सूचना आमच्यापर्यंत त्या पद्धतीने पोहोचते. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या लढतीकरिता बॉलआउट असणार आहे. या गोष्टीची आपण इथून मात्र नोंद घ्या. उद्याचे आपण दिवस जर का बघितलं तर क्वार्टर फायनल पासून सुरुवात होताना पाहायला मिळणार आहे. ज्याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये आपण जर का बघितलं पहिला सामना A1 विपक्षात B2 असा असणार आहे. त्याच्यानंतर आपण दुसरी मॅच बघाल B1 वर्षात C2. त्याच्यानंतर तिसरी मॅच C1 विपक्षात D2 अशी आपल्याला पाहायला मिळणार आणि त्याच्यानंतर D1 विपक्षात A2 अशी मॅच आपल्याला इथून मात्र पाहायला मिळणार आहे. क्वार्टर फायनलचे हे सामने असणार आहे आणि सेमीफायनल जी 4 पाहायला मिळेल त्याच्यामध्ये चिठ्ठी म्हणजे अर्थातच ड्रॉ केला जाईल. या गोष्टीची आपण इथून मात्र नोंद घ्यायची आहे. आपण पाहताय 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसरं षटक हाताळण्याकरिता आतिश भांडेल आणले गेले. गोलंदाज आतिश इथून मात्र सज्ज होईल. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. पहिल्याच बॉलवर चुकी मैदानाच्या आतमध्ये आतिशच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते आणि एक धाव इथून मात्र आपण मिळते. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 30. आधीच्या षटकामध्ये ज्या धावा इथून मात्र कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळाल्या त्या वसूल करण्याची धमक ही 777 ग्रुप साई स्पोर्ट शापूर संघामध्ये आहे. कारण धर्मवीर चषकाचा आपण विचार केला. आदरणीय विजयभाई भगत यांची स्पर्धा आणि त्याच्यामध्ये विजेता ठरलेला हा संघ आपण पाहिला. खूप सारी रील्स सुद्धा बनल्या होत्या त्या संघाच्या. लगातार 2 चेंडू आणि दोन्ही चेंडू इथून मात्र वाईट स्वरूपात हाताळले जातात. रोहनला आपण पाहतायत आणि पठाण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. लगातार दोन्ही चेंडू इथून मात्र व्हाईट बॉलच्या स्वरूपात सध्या तरी आपण पाहताय. धावसंख्या पुढे सरसावत असताना आपण पाहताय 31-31 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना अतिरिक्त चेंडू जे डिलिव्हर होत आहेत ते कुठेतरी महागात ठरू शकतात. तदनंतर असं म्हणायला तुम्हाला हरकत नाहीये. अतिशय तुम्हाला सज्ज होईल. अजून पण एकही ऑफिशियल चेंडूची ओहो डिलिव्हरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. मिस केले गेले यावेळेस चेंडूला. अतिशय हुशारीनं आणि चाणक्य नीतीने फेकला गेलेला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. निर्धाव फेकी डॉट बॉल आपण इथून मात्र पाहताय. आता मात्र ऑफिशियल पहिल्या चेंडूची डिलिव्हरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली.
आतिशच्या मार्फत नक्कीच इथे मात्र शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. 771 ग्रुप साई स्पोर्ट शापूर संघाचे संघ मालक टीम ओनर मोहनजी पडवळ साहेब इथे उपस्थित होत आहेत. निलेजी पाटोळे साहेबांच्या विनंती खातर आणि या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरिता आणि आपल्या संघाची मॅच पाहण्याकरिता येथे मात्र उपस्थित होत आहेत. मोहनजी पडवळ साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम द NP शो, द निलेश पाटोळे शो, श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. पहा, पहिले 2 चेंडू इथून मात्र आतिशच्या मार्फत व्हाईट बॉलच्या स्वरूपात हाताळले गेले, पण पुढचे 2 चेंडू उभं ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र करत असताना आतिश पांडे आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू, दोन्ही चेंडू निर्धाव मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. गोलंदाज या आतिश षटकातील पुढचा बॉल आहे. यावेळेस उडवलं गेलं साईडला. यावेळेस चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात केला गेला होता. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू फटका फसलाय आणि इथून मात्र रोहनला परतावा लागेल जेलबाच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. रोहन बाद झाल्यानंतर अमित मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दोन्हीही सख्खे बंधुराज आता मात्र एकमेकांच्या विपक्षात खेळ करत असताना पाहायला मिळतात. क्रिकेटचा खेळ आहे आणि आता मात्र ते आता संघासाठी खेळायचा आहे. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळी षटकातील पुढचा बॉल आतिशच्या मार्फत पुन्हा एकदा आपल्याला व्हाईट बॉलची फेकी पाहायला मिळते. अतिरिक्त चेंडू खूप मोठ्या प्रमाणात सध्या तरी डिलिव्हर होताना आपल्याला पाहायला मिळाले. एकंदरीत आतिशचा आपण विचार केला तर टोटली 6 चेंडू इथून मात्र फेकून काढले गेले, ज्याच्यामध्ये 3 चेंडू वाईड आहेत. म्हणजे 3 ऑफिशियल चेंडूची डिलिव्हरी आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आतिशच्या मार्फत पाहायला मिळते. थोडीशी जे हे व्हाईट बॉल जातात, धावा ज्या येतात, फलंदाजांना कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम करतात, त्याच्याबरोबर धावाही देण्याचं काम करतायत. यावेळेस आतिशच्या विपक्षात अमितनं ठोकलाय. इथे मात्र एव्हर क्वालिटीचा ब्रँड षटकार 6. नक्कीच भावाच्या विपक्षात भाऊ आहे. मी आधी म्हटलं होतं भाऊ वगैरे आपण असू घरी, पण आता इथे मात्र मला संघासाठी खेळी करायची आहे आणि मला जर संघामध्ये जागा मिळाली, संधी मिळाली आहे, त्याचं सोनं करणं माझ्या हातामध्ये. आणि ते सध्या तरी भावाच्या विपक्षात भावानं ठोकलाय. येथे मात्र षटकार आतिशच्या विपक्षात अमितच्या बॅटमधून हा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 2 गड्यांच्या मोबदल्यात 38 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र जाऊन पोहोचत असताना स्थिरावत असताना आपण पाहताय. तिसरं षटक खूप सारं महाग इथून मात्र ठरताना पाहायला मिळेल का? येणारे चेंडू इथून मात्र दर्शवतील. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल आहे. बॅटची काढा होती तिथे मात्र क्षेत्ररक्षकाची साथ पाहिजे तशी मिळाली नाहीये, त्यामुळं सध्या तरी ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळालं. स्वीट व्हॉइस बॅटला कलेक्ट झाल्यानंतरचा स्वीट व्हॉइस आमच्याही कानापर्यंत आणि पंचांच्याही कानापर्यंत पोहोचला होता. धाव तर मिळाली नाहीये. निर्धाव फेकी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 38 या अंकावर धावफलक. लास्ट टू गो. तिसऱ्या षटकातील अंतिम 1 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. पुढचा बॉल बॅटची कडा घेतली जाईल. डिक्लेअर झोन मध्ये जाणारा चेंडू. षटक संपेल क्रमांक 3चं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे अर्थात 39 या अंकावर धावफलक.
चला जाऊयात मॅचच्या दिशेने. आपण षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 39 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. ओमकारला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर. आपण पाहताय षटक क्रमांक 14 हाताळण्याकरिता सुरुवात पाहिजे तशी खास झाली नाहीये. डिक्लेअर झोनच्या स्वरूपातल्या एका धावेनं मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळाली. एके धावेने का होईना पण बेसिक पाया वापरतायत, लाईफलाईन यूज करून धावसंख्या पूर्ण नेण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहताय. धावसंख्या जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतीये 40 या अंकावर धावफलक. इथून मात्र आपण पाहताय 4 षटकांपर्यंत आतापर्यंत सुरुवात झाली म्हणजे एक फायटिंग स्कोर 4 षटकांचा विचार करता मैदानाच्या आतमध्ये उभा केला गेलाय. म्हणजे फलंदाजी करणारा जो संघ आहे तो आता मात्र थोडा प्रमाणात का होईना पण वरचढ करत असताना आपण इथून मात्र पाहताय. हर टाइम आपण 4 षटक आतापर्यंत बघितले तर फ्रेशच्या फ्रेश गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आमंत्रित केले गेलेत. पहिलं षटक अक्षयने हाताळलं, दुसरं षटक श्रावणनं, तिसरं षटक आतिशनं आणि आता चौथं षटक ओमकारला हाताळण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आमंत्रित केले गेले. गोलंदाज ओमकार मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहता. षटकातील पुढचा चेंडू घेऊन विश्वनाथच्या बॅटमधून चेंडू निघालाच होता आणि तिथे मात्र हो प्रयत्न खूप सारे चांगले होते. झेल भलेही कन्वर्ट होऊ शकला नाहीये. झेल होईल का नाही ही गोष्ट दुसरी आहे, पण त्याच्या आधी जे प्रयत्न केले गेले ना ते खूप सारे चांगले मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावा इथून मात्र पळून पूर्ण होत असताना आपण पाहताय आणि धावफलक 2 धावेच्या बढतीनं 42 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. गोलंदाज ओमकार पुढचा बॉल स्विच हिट कन्वर्ट करायचा होता. फायदा पाहिजे तर इतका झाला नाही. फक्त आणि फक्त एकच धाव इथून मात्र मिळाली आहे. धावसंख्या 43 या अंकावर धावफलक. फटक्यामध्ये ताकद इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि सुपर स्ट्रोक चेंडू मामरांच्या पलीकडे 1 बाउन्स क्लिअर करत चौकार 4. अमितला आपण पाहताय अमितच्या बॅटमधून हा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर सूरजनं जी मोठ्या फटकेबाजीची सुरुवात होती ती सूरजनी करून दिली गेली आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आता मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना इथून मात्र आपल्याला अमित पाहायला मिळतोय. चौकार आपण पाहताय. चौकाराच्या बढतीने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 47 या अंकावर गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल फावलाचा वापर केला गेलाय. पुढे येऊन सरसावला गेलाय फटका आमच्या प्रेक्षक राजाच्या भेटीला यावेळेस पाहायला मिळतोय. बिग यूज सिक्सर 6. षटकार पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. ओहो यावेळेस मिस करतील त्या फटक्याला. पण एक धाव इथे मात्र सध्या तरी पळून पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली. एकेरी धावेने आपण धावफलक पाहताय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकेरी धावेच्या बढतीने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 54 या अंकावर धावफलक.
आपण लाईव्ह स्क्रीनला पाहताय आमच्या टेनिस क्रिकेटचं वर्क. दोन्ही भाऊ आहेत, जे दोन्ही बंधुराज आहेत आता एका फ्रेम मध्ये इथून मात्र पाहायला मिळत आहेत. आतिशला आपण पाहताय गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये आणि इथून मात्र अमितला आपण पाहताय फलंदाजीच्या भूमिकेमध्ये. मी आधी म्हटलं होतं की दोघं भाऊ सख्खे भाऊ एकमेकांच्या विपक्षात आता मात्र खेळ करत असताना पाहायला मिळतात. मॅचला होती आहे सुरुवात गोलंदाज ट्रॅकवर. गोलंदाज इथून मात्र आतिश तयार. षटकात येईल पहिलाच बॉल आहे. पुन्हा एकदा खराब चेंडूने सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहताय वाईट बॉलने सुरुवात इथून मात्र होतीये. आपण आतिशचं जर का षटक क्रमांक इथून मात्र तिसरं जर का बघितलं तर फक्त आणि फक्त 9 धावा खर्च करून दिल्या गेल्या होत्या. वाईटच्या चेंडूवर रोख लावला असता तर कदाचित त्याही धावा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या नसत्या. पहिल्याच बॉलची सुरुवात वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 5वं षटक हाताळण्याकरिता आतिश मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपण पाहताय. षटकातील पुढचा बॉल हो फटका बनवला होता. फटक्यामध्ये ताकद कमी पाहायला मिळाली होती आणि थोडस वरती कनेक्ट होताना चेंडू पाहायला मिळाला आणि त्या अनुषंगानं फटका फसत असताना विकेट्स बदन फलंदाज बाद. भावानच काढली भावाची विकेट तंबूच्या आश्रयाला. जयंत डिंगोरे यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र दाखल होत असताना आपण पाहताय. येस पहिला बॉल वाईट पडल्यानंतर पुढचा चेंडू आपण बघितलं. खेळताना थोडासा त्रास उद्भवला गेला आणि अमित आता मात्र बाद होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. त्याची जागा घेण्याकरिता जयंत दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आतिश इथून मात्र सज्ज होतोय. षटकात येईल पुढचा बॉल. टप्पा पडल्यानंतर उंची धारण केली गेली आणि बाउन्सी कुठल्या पद्धतीने हाताळावा हे कदाचित गोलंदाजाला ठाऊक असणं गरजेचं आहे. आणि पहा अनेकदा आपण यस बॅटिंग करणाऱ्या संघाकडून मागणी केली गेली इथून मात्र बाउन्स झालाय चेंडू वाईड मिळतोय की नाही याकरिता ही मागणी केली गेली आणि आम्ही पंचांना विनंती करतोय या आपण टेनिस क्रिकेटचं पारदर्शक टेलिकास्टिंग आहे पाहणी करूयात. येस पाठ्यावर खेळत असताना थोडंसं बेंड होताना आपल्याला पाहायला मिळालं. खाली वागताना पाहायला मिळालं आणि हेडच्या लेवलनं हा चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळालं. फेअर डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. अजित सरांनी अगदी संदर्भासहित स्पष्टीकरण जे शाळेत आम्ही लिहायचो आधी ते इथून मात्र पाहायला मिळालं आणि आमच्यासारख्या समालोचकांना जरूर शिकण्यासारखे ते पोहोचवत आहेत. संपूर्ण डिटेल्समध्ये त्यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली गेली. फेअर डिलिव्हरी आपण इथून मात्र पाहताय. अनसक्सेसफुल रिव्ह्यू इथून आपण पाहिला. त्याच्यानंतरचा हा फटका मैदानाच्या आतमध्ये एकदा इथून मात्र कंप्लीट होत असताना एका धावेत समाधान मानतील आणि एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहताय ते मारतात 56-56 या अंकावर धावफलक. गोलंदाज आतिश पुन्हा एकदा इथून मात्र सज्ज होईल. गोलंदाज ट्रॅकवर षटकात येईल पुढचा चेंडू घेऊन. विश्वनाथ करिता हा चेंडू होता. यावेळेस आयकॉन म्हणून ज्याची नियुक्ती झाली आहे विश्वनाथची आतिशने इथून मात्र कर दिखाया. दांडी दांडी गुल करणारा चेंडू विकेटचं बदल फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला.
56 चार गड्यांच्या मोबाईलला 56 या अंकावर आपण पाहत आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवीला आपण पाहत आहे दाखल होत असताना. रवीला आणले गेले. चला अतिश क्षेत्ररक्षणामधील जे काही आपण बदल घडवत आहे त्वरित आपण घडवूया ही नम्रतेची कळकळीची विनंती आम्ही करतोय. थोडंसं वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. विकेटचं बदल फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला आणि न्यू बॅटर रवी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आतिश पुन्हा एकदा इथून मात्र सज्ज होत असताना आपण पाहताय यावेळेस रिजन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होताना इथून मात्र आपण पाहताय टेक्निकल स्ट्रोक आहे पकडलाय तिथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचलाय वेळेमध्ये खरं तर पोहोचला. कारण ठाऊक आहे एक एक धाव आता मात्र या संघाकरिता महत्वाची आहे. मी पुन्हा एकदा विनंती करीन की पॅव्हिलियनच्या समोर कोणी थोडंसं बसू नका. आयोजकांची सूचना तशी आमच्यापर्यंत इथून मात्र पोहोचते. 2 धावा इथून मात्र आपल्याला पळून पूर्ण होताना पाहायला मिळतील. धावसंख्या 58 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय गोलंदाज सज्जोईट षटकातील पुढचा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता सरळ बॅटनं हा फटका इथे मात्र उचलला गेला होता. क्षेत्ररक्षक आहे भलेही लुवू शकला नाहीये पण प्रयत्न खूप सारे चांगले होते. चांगल्या पद्धतीने धावा रोखल्या गेल्या. एका धावेत इथून मात्र समाधान मानावं लागलं. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये संपले. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 गड्याच्या मोबदल्यात 59 या अंकावर धावफलक. चलो मॅचला आपण सुरुवात करूयात. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलाय. धावसंख्या 59 या अंकावर आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर ओमकारला इथून मात्र आमंत्रित केले गेले. ओमकारवर जिम्मेदारी षटक क्रमांक 6 अंतिम षटक हाताळण्याकरिता. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहताय खेचून मारलं होतं. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात होता 38 सर्कलच्या आतमधलं. नक्कीच या स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता आदरणीय विजयजी भगत साहेब सुद्धा इथे उपस्थित होत आहेत. शापूर टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप धर्मवीर चषकचे आयोजक आणि मी आधी म्हटलं होतं की या शापूर क्रिकेटला पडलेले गोड स्वप्न आहे. या शापूर टेनिस क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलण्याकरिता ज्या व्यक्तिमत्वाचा महत्वाचा वाटा या शापूर टेनिस क्रिकेटकरिता राहिलाय आदरणीय विजयभाई भगत इथे उपस्थित होतात. वेलकम. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. आपण इथून मात्र पाहत आहे गोलंदाज सज्ज होतोय ओमकार षटकातील पुढचा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता. फेस केले गेलं चांगल्या पद्धतीने या चेंडूला. एकच धाव इथून मात्र मिळत असताना आपण इथून मात्र पाहत आहे न्यू बॅटर अजयला आपण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहत आहे आणि एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना इथून मात्र पाहायला मिळाली आहे. गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल यावेळेस कदाचित चेंडूकडे पाहिलं गेलं नाहीये.
जसा चेंडू आला तसं भिरकावून देण्याचं काम केलं गेलं. कदाचित परफेक्टली पाहून चेंडू डिलिव्हर केला जर खेळला गेला असता तर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हा चेंडू कदाचित इथून मात्र जाताना आपल्याला पाहायला मिळाला असता. सिंगल संकेत होते जी की डिक्लेअर झोनच्या स्वरूपातली इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहताय 62 या अंकावर धावफलक. चला शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहतोय. गोलंदाज सज्ज होईल. ओहो हो वेगवान चेंडू तेच तरार चेंडू फरार असं म्हणायला तुम्हाला हरकत नाहीये. निर्धाव फेकी पाहायला मिळाली आणि आता मात्र चेंडू संपतील. 5 अंतिम 1 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. गोलंदाज सय्या यावेळेस फार सर द्विधा मनस्थितीमध्ये थोडासा बॅटर पाहायला मिळाला होता. फटका कन्वर्ट करू की नको या पद्धतीमध्ये आणि त्याच्यानंतर ओळखलं गेलं की वाईट जाऊ शकतो आणि त्या अनुषंगाने खेळण्याला नापसंती दर्शवली गेली. खेळला गेला असता तर तीही धाव कदाचित पाहायला मिळाली नसती. व्हाईट बॉलच्या स्वरूपातली 1 धाव मिळाली आणि एकेरी धावेने धावसंख्या 63 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज ओमकार इथून मात्र सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस बॅटनं उडवला गेला अलोंग दी कार्पेट पद्धतीनं धरती मातेला गरंगळत जाणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. यावेळेस धावा पूर्ण होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय अंतिम क्षणी अंतिम चेंडूवर धावा इथून मात्र पळून पूर्ण केल्या गेल्या. त्या म्हणजे 2 धावफलक 2 धावेच्या भरतीनं जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 65 या अंकावर धावफलक आणि विजयाकरिता 66 धावसंख्येचं एक भलं मोठं इतकंही भलं मोठं म्हणणार नाहीये ॲव्हरेज आहे आव्हान इथून मात्र समोर ठेवलं गेलं आणि बघूयात 66 धावसंख्येचं आव्हान पार होईल का. ऐकवण्याकरिता जॉईन होतील कॉमेंट्री बॉक्समध्ये तुमच्या समवेत जो आवाज 10 PL पर्यंत पोहोचला आणि टेनिस क्रिकेट विश्वचषकातील अनेक नामांकित स्पर्धेमध्ये ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो असे अर्थातच अजय गरज सरांचा आवाज आपण ऐकूयात पुढील इनिंग करिता. थँक्यू सो मच तेजस धोबी. बॅटिंग कार्ड आपल्या स्क्रीनवर आपण बघतोय आणि त्यानंतर बॉलिंग कार्ड. गोलंदाजांनी चांगलं कमबॅक केलं. पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा आल्या होत्या. अक्षयचं ते षटक होतं, परंतु तदनंतर श्रावण डोंगरे आला होता पॉवर प्लेमध्ये. 8 धावा देत 1 गडी बाद केला. आतिश पांडे 2 षटकांमध्ये 15 धावा 3 विकेट्स त्याच्या खात्यामध्ये. पिक ऑफ द बॉलर्स ओमकार खर्चिक राहिला. 15 धावा त्याने खर्च केल्या. ओमकार पडवळ होता, तो परटोळे होता, परंतु ओमकार निश्चितीनं शेवटच्या षटकामध्ये चांगला मारा केला. 6 धावा देत 1 गडी त्याने बाद केला. पहिल्या गड्यासाठी 23 धावांची भागीदारी होती. तदनंतर छोट्या छोट्या भागीदाऱ्या पाहायला मिळाल्या आणि एकूण 65 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तर हे आता टार्गेट आहे. 36 बॉल्समध्ये 66 धावा विजयाकरिता बनवायचे आहेत. 7771 ग्रुप साई स्पोर्ट शहापूर या टीमला. टॉस त्यांनी जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ग्रुप डी चे सामने आज आपल्या समोर रंगत आहेत. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 शहापूर. एक भव्य दिव्य अशी स्पर्धा, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकणारी ही स्पर्धा आहे. उत्तमातलं उत्तम आयोजन
निलेश पाटोळे साहेबांच्या माध्यमातून NP स्पोर्ट शहापूरच्या वतीनं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. रनचेसला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. मागच्या मॅचमध्ये 65 धावांचं टार्गेट होतं आणि ते टार्गेट अगदी अखेर सहजगत्या पूर्ण करण्यात आलं. हार्दिक स्पोर्ट्स शहापूर संघानं तो सामना जिंकला. वेताळ स्वामी संघाला पराभूत करत असताना या मॅचमध्ये SB कोठेकर आणि 777 ग्रुप साई स्पोर्ट्स शहापूर हे दोन संघ समोरासमोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि यानंतर चालू सामन्यातील विजेता संघ पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. हार्दिक स्पोर्ट्स शहापूर संघाविरुद्ध त्यांची लढत असेल. तदनंतर अर्थातच पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभूत झालेले संघ आजच्या चौथ्या मॅचमध्ये नॉकआउट मॅचमध्ये तुम्हाला एकमेकांच्या विरोध खेळताना दिसतील. आणि आजचा पाचवा सामना अर्थात शेवटचा सामना असेल. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. या सुवर्ण संधीचा आपण लाभ घ्या. निलेश पाटोळे साहेब आणि NP स्पोर्टच्या वतीनं लकी ड्रॉ तुमच्यासाठी ठेवण्यात आलेला आहे. अगदी फ्री ऑफ कॉस्ट. फक्त आधार कार्ड आपला सोबत घेऊन या, रजिस्ट्रेशन करून घ्या. आमच्या समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला भोळा बसलेले आहेत, त्यांच्याशी संपर्क साधा, कुपन घ्या आणि 10,000 रुपये तब्बल जिंकण्याची संधी तुमच्याकडे असणार आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल होत असताना गणेश डिंगोरे आणि भावेश नाईक. भावेश नाईक जो धारावीचा खेळाडू आहे, ऑल इंडिया आयकॉन प्लेयर, एक यंगस्टर आहे खऱ्या अर्थानं, परंतु काय जबरदस्त त्याची कामगिरी राहिलेली आहे. मागील 2 वर्षांमध्ये या टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये अनेक साऱ्या स्पर्धा त्याने गाजवल्यात आणि फार कमी वयामध्ये चर्चेत असलेलं हे नाव आहे टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये भावेश नाईक. सहा षटकांमध्ये 66 धावा, प्रतिषटक 11ची सरासरी गाठायची आहे. एक डिसेंट टोटल मागच्या मॅचमध्ये देखील मी उल्लेख केला होता. 60 प्लस 60 ते 70च्या दरम्यानची टोटल एक डिसेंट टोटल आहे या मैदानावर. आणि बरेचसे सामने अशा टोटलवर रंगतदार अवस्थेत जाताना आपण बघितलेत. मागच्या मॅचमध्ये देखील तसं घडलं असतं, परंतु क्षेत्ररक्षण फार सुमार दर्जाचं राहिलं त्या मॅचमध्ये वेताळ स्वामी संघाचं आणि त्यामुळेच तो सामना अखेर एकतर्फी आपल्याला पाहायला मिळाला. एकाच षटकामध्ये दोन्ही सलामीवीरांचे झेल ड्रॉप झाले होते. अनमोल भागवतनं गोलंदाजी चांगली केली होती वेताळ स्वामी टीमसाठी. क्षेत्ररक्षकांची साथ मिळाली असती तर कदाचित तो सामना आणखी जास्त रंगतदार अवस्थेत आपल्याला जाताना दिसला असता. स्पर्धेचा आजचा चौथा दिवस. 4 मातब्बर संघ खेळतायत. वेताळ स्वामी, हार्दिक स्पोर्ट्स, 777 ग्रुप, साई स्पोर्ट्स शहापूर आणि SB कोठेकर. गोलंदाजीला सुरुवात करणारे विश्वनाथ जाधव. खूप चांगला अंदाज आहे या खेळपट्टीचा आणि या मैदानाचा. विश्वनाथ जाधवला सातत्याने तो ॲज अन आयकॉन खेळत आलेला आहे मैदानावर आणि चांगली कामगिरी बऱ्याचशा मॅचेसमध्ये विश्वनाथ जाधवची राहिली आहे. पहिला बॉल सामना करेल गणेश डिंगोरे. पहिलाच बॉल चांगला आहे, टॉप एज, परंतु बॉल डिक्लेअर झोन मध्ये. लेग स्लिपला कुठलाही फिल्डर नाहीये आणि तेथूनच बॉल निघाला. डिक्लेअर झोन मध्ये मार्गस्थ झालाय. गणेश डिंगोरेनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय, संघाचं अकाउंट ओपन झालंय या एका धावेच्या मदतीनं. डिंगोरेने तर पूर्णपणे स्पर्धा गाजवली होती. धर्मवीर चषक मागच्या महिन्यामध्ये अफलातून कामगिरी. मागच्या नाही तर ह्याच महिन्याच्या सुरुवातीला ती स्पर्धा झाली होती. नवीन वर्षाची भेट खऱ्या अर्थानं आपल्याला दिली होती विजयभाई भगत साहेबांनी, हरिओम मित्रमंडळाने. आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा जो पुरस्कार आहे तो गणेश डिंगोरेने स्वीकारला होता. अफलातून बॅटिंग संपूर्ण स्पर्धेमध्ये गणेश डिंगोरेची राहिली होती. त्यामुळेच भन्नाट फॉर्म मध्ये आहे. सुरुवातीची षटकं फार महत्वाची आहेत दोन्ही संघांसाठी. बरंच काही अवलंबून असणार आहे पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकांमध्ये. पॉवर प्लेचा खेळ जो संघ जिंकेल तो संघ पुढे वाटचाल करताना दिसेल असं वाटतंय या मॅच मध्ये. हे शक्यता आहेत. पुढचा बॉल सामना करेल भावेश नाईक. थोडा संत टाकलाय. बॅकफुटला जाऊन त्याला हॅमट करण्याचा प्रयत्न होता, परंतु वेगाचा नीटसा अंदाज बांधता आला नाही, त्यामुळे टायमिंग चुकलं. धाव आलेली नाही या चेंडूवर. इट्स 1 विदाउट लॉस. 66 धावांचा पाठलाग करत असताना 777 ग्रुप, साई स्पोर्ट्स शहापूर. यावेळेला जबरदस्त पिकअप शॉट पुल केलाय आणि फेकलाय बॉल डीप स्क्वेअर लेगला, परंतु तेथे फिल्डर उपस्थित. जबरदस्त कॅच आणि विकेटचं पतन.
लेंथ लवकर पीक केली होती, चांगल्या पोझिशन मध्ये येऊन फटका खेळला होता भावेश नाईक, परंतु जबरदस्त कॅच अगदी सीमा रेषेलगत. पाहू शकाल जास्त आखूड टप्प्याचा बॉल नव्हता, परंतु चांगलं टायमिंग साधत असताना फटका खेळला होता. पण चूक कुठे झाली तर जिकडे फिल्डर होता तिथेच त्याने तो फटका खेळला आणि एक आउटस्टँडिंग कॅच अगदी सीमा रेषेलगत. पहिल्या विकेटचं पतन. नवीन बॅटर इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये येत असताना मयुरेश. मोनिशच्या जागेवर मयुरेश मैदानाच्या आतमध्ये. खर तर कैलास भांडे आणि गणेश डिंगोरे ही सलामीची जोडी सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असते साई स्पोर्ट्स कडून, परंतु आज कैलास भांडे संघात नाहीये, त्यामुळेच आपण बघितलं की भावेश सलामीला आला. प्रयत्न चांगला राहिला होता, त्याचा फटका एवढा खराब नव्हता, परंतु झेल खूप सुंदर अगदी सीमारेषेच्या लगत आणि विकेटचं पतन झाले. सूरज किणे होता डीप मध्ये, आयकॉन प्लेअर, मॅन फ्रॉम गोरसई. आणि सूरज किणेने चांगले फटके देखील खेळले सलामीला. चांगला स्टार्ट त्याला मिळाला होता, खरं तर त्या स्टार्टला मोठ्या इनिंग्समध्ये कन्वर्ट करू शकला नाही. फ्लड लाईट्स याच दरम्यान ऑन होताना दिसत आहेत आपल्याला. शापूरचं अतिशय लोकप्रिय असं हे मैदान आहे, खाडे विद्यालयाचं मैदान. सुपर डिलिव्हरी बाहेर काढलाय. भरपूर विविधता आहे. ऑफ कटर, लेग कटर्स, क्विकर डिलिव्हरी, चेंडूची लाईन लेंथ कशा प्रकारे वॅरी करायची. भरपूर वर्षांचा अनुभव तो पणाला लावत असताना विश्वनाथ जाधव. सुरुवात दमदार केली आहे विश्वनाथनं. पुन्हा एकदा बीट केलंय. अप्रतिम गोलंदाजी. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न मयुरेश करताना दिसतोय. शेवटचा बॉल बाकी असेल पहिल्या षटकातील. एकच धाव फलकावर पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर सिंगल आली होती गणेश डिंगोरेच्या बॅटमधून, तेथे देखील टॉपेज बॅटची लागली होती. डिक्लेअर झोन मध्ये तो बॉल गेला होता आणि तदनंतर आपण बघतोय की पूर्णपणे वर्चस्व ह्या षटकामध्ये आतापर्यंत विश्वनाथ जाधवचं राहिलंय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जात आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर आता सर्कलच्या आतमध्ये आणि मिडॉनला मागे धाडण्यात आले बाउंड्री लाईनवर. फ्लाइटेड बॉल डाव्या एसटीच्या रोखाने टाकला होता. स्वीप करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बीट झालाय बॅटर आणि आणखी एक डॉट बॉल. याच बरोबर षटकाची होईल समाप्ती. अफलातून गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये. सक्सेसफुल षटक समाप्त झालंय विश्वनाथ जाधवचं. धावसंख्या 1/1. उर्वरित 5 षटकांमध्ये तब्बल 65 धावांची आवश्यकता आहे. आता प्रति षटक 13ची सरासरी गाठावी लागणार आहे, जी डावाच्या सुरुवातीला 11ची होती. वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त एकच धाव फलंदाजांनी जोडली आहे. 771 ग्रुप साई स्पोर्ट शापूर संघ 66 धावांचा पाठलाग करत आहे आजच्या या दुसऱ्या मॅच मध्ये. मोठा संघ आहे खऱ्या अर्थानं साई स्पोर्ट्स. धर्मवीर चषकाच्या विजेतेपदाला गवसणी घातलेली आहे. हार्दिक स्पोर्ट्सला पराभूत केलं होतं फायनल मॅच मध्ये. अतिशय रोमहर्षक ती फायनल मॅच होती आणि आज दोन्ही संघ आपल्याला ग्रुप डी मध्ये पाहायला मिळत आहेत. हा सामना जर साई स्पोर्ट्सने जिंकला तर मात्र पुढची मॅच लगेच आपल्याला हार्दिक स्पोर्ट्स विरुद्ध साई स्पोर्ट्स अशी पाहायला मिळेल. परंतु SB गोठेकर संघाने देखील कंबर कसलेली आहे. सुरुवात अफलातून केली गोलंदाजीमध्ये. टार्गेट देखील चांगलं सेट केलंय. सोपं काम नसणार आहे येथून फलंदाजांसाठी. गोलंदाजीसाठी सूरज केणे. भिवंडीचे दोन्ही सूरज केणे या स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणून खेळताना दिसत आहेत आपल्याला. आपण भावाळेचा सूरज केणे त्याला देखील बघितलं या अगोदर आणि आज गोरसईचा सूरज केणे मैदानाच्या आतमध्ये. 30 चेंडू आणि 65 धावा. गणेश डिंगोरे ऑन स्ट्राइक. स्वीप लगावण्याचा प्रयत्न. असं वाटलं की अगोदरच ठरवून बसला होता की पहिला बॉल स्वीप करायचा आहे. जास्त फुलर लेंथवर होता. इट वॉज टू फुल टू स्वीप. ऑफस्टिकच्या बाहेर होता त्यामुळे जास्त काही धोका नव्हता. जरूर बॉल पायावर आदळला देखील होता, मात्र डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू गोलंदाजासाठी फार महत्वाचे आहेत मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये.
फलंदाजावर प्रेशर निर्माण करण्यासाठी हे चेंडू महत्वाचे असतात. यावेळेला चांगल्या पोझिशन मध्ये येत असताना भिरकावून दिलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर केलाय आणि बॉल सीमारेषा पार. डिंगोरेच्या बॅट मधून येतोय चौकार. थोडासा शॉर्ट बॉल होता, लवकर पोझिशन मध्ये आला, थोडस स्विवल केलं फलंदाजानं आणि त्यानंतर बॅट देखील वेगानं फिरवली होती. खरं तर थोडासा धोका होता या फटक्यामध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू आहे, त्याच्या थोडासा वरून बॉल काढला, जे एलिव्हेशन पाहिजे होतं ते मिळालं आणि 4 धावा प्राप्त केल्या. टॉस आहे, लॉफ्ट केला अगदी वेकेंट एरिया मधून. फिल्डर पोहोचेल का नाही, संधी मिळणार नाहीये विश्वनाथ जाधवला. बॉल सीमा पार, आणखी एक चौकार गणेश डिंगोरेच्या बॅट मधून. शहापूरचा धोनी म्हणून त्याची ओळख आहे आणि तो एकदा फॉर्म मध्ये असला की त्याच्या विरोधात गोलंदाजी करणं एक प्रकारची डोकेदुखी असते कुठल्याही गोलंदाजासाठी. ही तर पर्वणी होती. हिटमी बॉल होता, फुल टॉस चूक केली गोलंदाजानं, त्याचा फायदा घेत असताना. गणेशच्या फलंदाजीचं वैशिष्ट्य आपण बघायला गेलो तर त्याचं प्लेसमेंट फार दर्जेदार असतं. फिल्डर्स कुठे आहेत, गॅप कुठे त्याला मिळतील त्याकडे त्याचं लक्ष असतं. गॅपमध्ये खेळण्याचा पुरेपूर प्रयत्न असतो. टायमिंग, ईश्वर दत्त टायमिंग आहे त्याच्याकडे आणि त्यामुळेच त्याची बॅटिंग बघण्याची मजा काही औरच असते. भरपूर फॅन्स त्याचे मैदानाकडे आलेले आहेत. ऑनलाईन भरपूर प्रेक्षक सध्या हा सामना पाहत आहेत. सगळ्यांचं सहर्ष स्वागत. दोन्ही दर्जेदार संघ खेळतायत, SB गोठेकर आणि 777 ग्रुप साई स्पोर्ट शहापूर. ऑन द राईज, मिड ऑफला क्लिअर केलंय. फील्ड प्लेसमेंट पाहून फटके खेळले जात आहेत. नेत्रदीपक फटकेबाजी, सलगचा 3रा चौकार गणेशच्या बॅट मधून. कमालीची बॅटिंग. या वेळेला बॉल एवढा खराब नव्हता, चांगल्या लेंथवर टाकला, बाउन्स देखील चांगला होता, परंतु तरी देखील चांगल्या पोझिशन मध्ये येत असताना सरळ बॅटनं त्याला खेळून काढलं होतं. खाली ठेवण्याचा अजिबात प्रयत्न नाही, कारण मिड ऑफ सर्कलच्या आतमध्ये होता, त्याला क्लिअर करायचं होतं आणि तसंच केलंय. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याच्या प्रयत्नात होता, स्लोवर बॉल होता, बॅटच्या आतमध्ये लागला. मात्र एक क्विक सिंगल कंप्लीट केली जात आहे. खर्चिक राहिले आतापर्यंत हे षटक सूरज केणेचं. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचते. आणखी 52 धावांची आवश्यकता आहे. रंगतदार लढतीची अपेक्षा आहे सर्व क्रिकेट रसिकांना. फ्लड लाईट्स ऑन झाल्या की मैदानाच्या सौंदर्यामध्ये आणखी वाढ होते. जोरदार अपील लेग बिफोर साठी, मात्र पंचांचा स्पष्ट नकार. लेग स्टिकला थोडासा मिस करत असावा, त्यामुळेच पंचांनी नकार दर्शवलाय. लेग बाईचा मात्र इशारा आलाय. आणखी एक सिंगल आली आहे आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ समाप्त. पॉवर प्ले समाप्त झालाय. धावसंख्या 1/15. 777 ग्रुप साई स्पोर्ट शहापूर. उर्वरित 4 ओव्हर्स मध्ये तब्बल 51 धावांची आवश्यकता आहे. जी सरासरी गाठायची होती मागच्या षटकापासून ती आता गाठली या षटकामध्ये. 13 धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1च धाव होती. 14 आल्या तब्बल. एक लेग बाईची होती. गोलंदाजाच्या खात्यामध्ये 13 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत जो 3 दिवसांचा खेळ आपण बघितलेला आहे त्याच्यामध्ये 6 संघ सुपर 8 मध्ये दाखल झालेले आहेत. हरिओम स्पोर्ट्स शहापूर आणि NP स्पोर्ट्स B. पहिल्या दिवसातून हे 2 संघ क्वालिफाय झाले. दुसऱ्या दिवसातून आपण बघितलं NP स्पोर्ट्स A आणि MUCC मुरबाड या संघांना क्वालिफाय होत असताना, कालच्या दिवसातून नयन स्पोर्ट्स आसनगाव गेरसे आणि काव्य 11 इगतपुरी हे 2 संघ क्वालिफाय झालेले आहेत. उद्या लवकर खेळ सुरू होणार आहे. अगदी 12 वाजता आपल्याला उद्या खेळायला सुरुवात करायची आहे आणि पहिली क्वार्टर फायनल असेल हरिओम शहापूर विरुद्ध MUCC मुरबाड. नवीन षटकातील पहिला बॉल लॉफ्ट केलाय, समोर उडवलाय, विश्वनाथच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होतोय. आउट ऑफ द पार्क, षटकार. लॉंग ऑनला फिल्डर जरूर होता, परंतु खूप चांगलं टायमिंग या फटक्यामध्ये मयुरेश मार्फत पाहायला मिळालं. थोडासा त्याच्यापासून दूर टाकण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज गणेशनं, परंतु लेंथ फार पुढे होती आणि त्याचाच फायदा घेतलाय फलंदाज मयुरेशनं. मजबूत बांध्याचा फलंदाज, मजबूत फटके देखील खेळतोय. यावेळेला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून बॉलला पाठवलाय सीमारेषा पलीकडे. आणखी एक षटकार. अगदी फलंदाजाच्या रडार मध्ये गोलंदाजी केली जाते. स्लॉट मध्ये चेंडू टाकले जात आहेत आणि काय जबरदस्त पिकअप शॉट होता हा.
जसा बॉल बॅटवर लागला तशी त्याच्यावर मोहर उमटवली होती 6 धावांची फलंदाजाने. बॅक टू बॅक षटकार. सन्मान्य विजय भाई भगत साहेबांचं शुभागमन होते. त्यांच्या समवेत निलेश शेठ मांजे यांचं देखील आगमन आपण होताना बघतोय व्यासपीठाच्या दिशेनं. आपलं सहर्ष स्वागत आहे निलेश पाटोळे साहेब आणि NP स्पोर्ट शहापूरच्या वतीनं श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 मध्ये. पहिला समोर मारला आणि दुसरा जस्ट बिहाइंड स्क्वेअर ऑन साइडला. दडपण आता गोलंदाजी करणाऱ्या संघावर आपल्याला पाहायला मिळते. मागच्या ओव्हरमध्ये देखील चांगल्या धावा आल्या. धावसंख्या 27. आणि आता फलंदाजाच्या आर्क पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु लाईनवर कंट्रोल नाहीये. हा वाईट बॉल. धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचले. येथून आणखी 38 धावांची आवश्यकता आहे. 22 चेंडूंचा खेळ बाकी. सुरुवात खराब होती. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव गोलंदाज विश्वनाथनं खर्च केली होती, परंतु त्याचं दुसरं षटक कदाचित राखून ठेवण्यात आले. ओहो, ओव्हर पिच. मोठा फटका. मॅसिव्ह वन. इट्स आउट ऑफ द पार्क अगेन. थर्ड 6 ऑफ द ओव्हर. आणि तिन्ही चेंडू आपण बघितलेत की अगदी स्लॉट मध्येच टाकलेले आहेत. जी लेंथ आहे त्याच्यामध्ये गडबड होत आहे. कदाचित यॉर्कर टाकायचा होता, परंतु परफेक्ट यॉर्कर डिलिव्हर करता आलेला नाही. अगदी ओव्हर पिच होता. वाईडिश डीप मिड विकेटच्या वरून बॉलला फेकलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जबरदस्त पॉवर हिटिंग पाहायला मिळते या षटकामध्ये फलंदाज मयुरेश मार्फत. 3 षटकार ठोकले. धावसंख्या 34. ओ, हा बॉल चांगला आहे. यावेळेला जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पायांच्या मागून काम तमाम होत असताना फलंदाज त्रिफळा उद्ध्वस्त. बॅट्समन आउट. जबरदस्त बॅटिंग करत होता. 3 षटकार ठोकले, परंतु हा फटका अगोदरच बॉल डिलिव्हर होण्याच्या अगोदरच त्याने शफल केलं होतं. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर आला आणि संधी साधली गोलंदाजानं. क्विकर बॉल टाकला, पायांच्या मागे टाकला. अगदी मिडल आणि लेग स्टिकवर ज्या बेल्स होत्या त्या बरोबर उडवल्यात. ट्रिमर बॉल होता हा. विकेटचं पतन झालंय. धावसंख्या 34 असताना हा दुसरा धक्का 777 ग्रुप साई स्पोर्ट शहापूरला. 18 धावांचं चांगलं योगदान दिलं मयुरेशनं. 1 डाऊन खेळण्यासाठी आला होता आणि खऱ्या अर्थानं त्याला पिंच हिटिंगसाठी पाठवण्यात आलं होतं. तशी पिंच हिटिंग त्याने केली. संघाला चांगल्या स्थितीत तो जरूर घेऊन गेलेला आहे. गणेश डिंगोरे 14 धावांवर खेळतोय. नवीन बॅटर आता त्याला जॉईन करतोय खेळपट्टीवर. अक्षय टावरे ऑल इंडिया आयकॉन प्लेयर आहे. धर्मवीर चषकामध्ये देखील अक्षयला आपण खेळताना बघितलं होतं. आल्या आल्या लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चुकीच्या लाईनवर बॅट फिरली आहे. चांगली लाईन होती. लेंथ देखील फार चांगली या बॉलवर. स्लाइटली फुलर लेंथ. सातत्यानं राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी केली जात आहे. गणेशचं हे षटक आतापर्यंत मागं तर राहिले, परंतु विकेट प्राप्त केली आहे. हो, हलक्या हातानं फक्त टर्न केलाय चेंडू. दिशा दिली आहे. ऑलमोस्ट यॉर्कर लेंथवर येणारा बॉल होता. लेग स्टिक कडे मिड विकेट कडे खेळला. सिंगल घेतलीये. अक्षयनं स्वतःचा अकाउंट ओपन केलाय आणि याचबरोबर 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 66 धावांचा पाठलाग सुरू आहे या मॅच मध्ये. धावसंख्या 2 बाद 35. 777 ग्रुप साई स्पोर्ट शहापूर. समीकरण 18 चेंडू आणि 31 धावा. 18 गेंदेवर 31 रन. ये है समीकरण. तब्बल 20 धावा खर्च केल्या गणेशने या षटकामध्ये. मागच्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या. मागच्या 2 ओव्हर्समध्ये तब्बल 34 धावा आलेल्या आहेत. त्यामुळेच सुस्थितीत सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय 777 ग्रुप साई स्पोर्ट्स शहापूर संघ. मोहनजी पडवळ यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. रिक्वायर्ड रन रेट आता थोडासा कमी होताना पाहायला मिळतोय. 3 ओव्हर्समध्ये 31 बनवायचे आहेत. अर्थात 10.33 ची सरासरी प्रतिषटक इथून गाठायचे. गोलंदाजांसाठी खूप जास्त काम आहे असं म्हणायला हरकत नाहीये. खूप चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण फलंदाजी एकतर सखोल आहे. आज जरी कैलास भांडे संघात नसला तरी देखील इतर फलंदाज ते क्षमता ठेवतात या धावा चेस करण्याची. पण या स्पर्धेमध्ये आपण बघितलं अंडर फ्लड लाईट्स विशेषतः जेव्हा जेव्हा 55 ते 65 70 पर्यंत धावसंख्या झालेली आहे, या स्कोरवर खूप चांगले सामने पाहायला मिळालेत. त्यामुळेच या मॅच मध्ये देखील अजूनही चुरस जरूर आपल्याला पाहायला मिळते. 18 बॉल 31 धावा एवढंही सोपं समीकरण नाहीये. गोलंदाजी चांगली झाली तर अगदी शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगताना दिसेल. गोलंदाजीसाठी पराग.
हो, पहिला बॉल चांगला बाउन्स, अगदी डाव्या आणि मिडल स्टिकच्या दिशेनं बॉल टाकला होता, परंतु काय बाउन्स प्राप्त केलाय. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा पंच करतायत. बाउन्सरचा वापर पहिल्याच बॉलवर बॅटरला पूर्णपणे बीट केलं. अक्षय तावरे ऑन स्ट्राईक. ओव्हर पिच, यावेळेला बॉटमॅनचा चांगला वापर, प्लेसमेंटला जवाब. दोन खेळाडूंच्या दरम्यान बॉल खाऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. हा येतोय चौकार. सुरेख फटका. लॉंग ऑनला फिल्डर आहे, डीप मिड विकेटला खेळाडू आहे, परंतु दोघांना संधी दिली नाही. अगदी एष्ट्यांच्या रोखानं खोलवर टप्प्याचा बॉल होता, परंतु बॉटमॅनचा काय सुरेख वापर केलाय. चांगलं टायमिंग, चांगलं प्लेसमेंट. पहिला चौकार अक्षय टावरेसाठी. संघाची धावसंख्या 2 बाद 39. समीकरण 16 चेंडू आणि 27 धावा. यावेळेला फ्लाईट देण्याचा प्रयत्न, परंतु दिशेवर कंट्रोल नाहीये. डाव्या एष्टीच्या बाहेर वाईड बॉल. पहिला बॉल देखील असाच काहीसा टाकला होता, लेग ब्रेक बॉल. तो थोडासा आखूड टप्प्याचा होता, त्याच्यावर बाउन्स चांगला प्राप्त केला, परंतु तदनंतर एक चांगला चौकार आलाय. यावेळेला क्रीजमध्ये डीप जात असताना हुक केलाय, सुरेख फटका आहे. डीप मध्ये फिल्डर फार दूर आहे आणि बॉल सीमारेषा पलीकडे. आणखी एक चौकार अक्षय टावरेच्या बॅटमधून. पुणे जिल्ह्यातील खेळाडू आहे. मागच्या स्पर्धेमध्ये विशेष काही कामगिरी झाली नव्हती, परंतु या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये सुरुवात चांगली केली अक्षयनं. आणि बघा, पूर्ण नियंत्रणानिशी हा फटका खेळला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सर्कलच्या आतमध्ये आहे, त्याला क्लिअर करायचं होतं. शॉर्ट बॉल होता, क्रीजमध्ये डीप केला, ऑफस्टिकच्या बाहेर. आता चेंडूच्या लाईनच्या आतमध्ये जात असताना खूप चांगल्या पोझिशन मध्ये येऊन हा हुक शॉट त्यांनी सजवलाय. 4 धावांच्या मदतीने. तो निर्णय घेतला होता खरा, परंतु एक्झिक्युशन चुकलंय आणि येतोय डॉट बॉल. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 बॉल्स मध्ये करायचे आहेत 22 धावा. 8 विकेट्स शिल्लक. गोलंदाज पराग पुन्हा एकदा. राईट आर्म राऊंड द विकेट. क्विकर बॉल बीट केलंय, वेगानं बीट केलंय. ऑन साइडलाच खेळण्याचा कळ होता या वेळेला आणि त्यामुळेच बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. वेगात मिश्रण केलं जात आहे. चेंडूच्या लेंथ मध्ये देखील बराच बदल आपल्याला या षटकामध्ये होताना दिसलाय. खरं तर 2 चौकार आलेत, परंतु काही चांगले चेंडू देखील टाकलेत. हा देखील चांगला बॉल आहे, इष्टांच्या अगदी वरून निघून गेलाय. फलंदाजाला बीट करत असताना आणखी एक डॉट बॉल आणि आता मात्र सामना खऱ्या अर्थानं रंगतदार अवस्थेत जाताना दिसतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 2 बाद 44. 11ची सरासरी राखली गेली. 11ची सरासरी अजून राखायची विजयाकरिता. 2 ओव्हर्स मध्ये 22 धावांची गरज. गणेश डिंगोरेला खरं तर मागच्या काही षटकांमध्ये फारशी स्ट्राईक मिळालेली नाही. 4 ओव्हर्स मध्ये फक्त 6 चेंडू त्याने खेळलेत. 14 धावांवर तो खेळतोय. खूप चांगली फटकेबाजी त्याने केली आहे. 8 चेंडूंचा सामना करत असताना 2 चौकारांच्या मदतीनं अक्षय टावरेनं 9 धावा बनवल्यात. जे इक्वेशन आहे त्यानुसार असं वाटतंय की नेक टू नेक फाईट आहे. 11ची सरासरी गाठली गेलेली आहे आणि बरोबर 11च्या सरासरीनं धावा जोडायच्या आहेत. पण 8 विकेट्स हातात आहेत, हा एक मोठा प्लस पॉइंट आहे 777 ग्रुप साई स्पोर्ट्स शहापूर टीमसाठी. गोलंदाजीसाठी आता महेश सज्ज होत असताना 12 चेंडू 22 धावा. हो, हवेत होता बॉल. स्लिप फिल्डरच्या अगदी उजवीकडून बॉलला काढलंय. खरं तर पॉइंटला बॉल कट करायचा प्रयत्न होता. मॅचची थोडी आउटसाइड एज लागली होती. एक धाव मिळताना दिसते गणेश डिंगोरेला. तो जाईल आता नॉन स्ट्रायकर सेंडला. धावसंख्या 45. 2 गड्यांच्या मोबदल्यात समीकरण 11 चेंडू आणि 21 धावा या मॅच मध्ये. हे षटक फार महत्वाचं आहे. सामन्याचं पेनल्टी मेट षटक. मोठी जबाबदारी गोलंदाज महेश डिंगोरेच्या खांद्यांवर.
राईट आर्म राऊंड द विकेट. हो, बॉल खाली राहिलाय, परंतु दिशाहीन वाईट घोषित करत असताना पंच बाउन्स फार कमी होता या बॉल मध्ये. बाउन्स मध्येच बीट झाला होता बॅटर अक्षय टावरे, परंतु लाईन चुकीची. अचूक टप्प्यावरच्या आणि योग्य दिशेनं गोलंदाजी करणे फार गरजेचं असणार आहे. बॅकफुट पंच. ओ, डायरेक्ट हिट येथे लागला असता तर काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु आता ओव्हर थ्रोच्या रूपात एक धाव पूर्ण करतायत फलंदाज. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं एक्स्ट्रा कव्हरला सर्कलच्या आतमध्ये, परंतु निशाणा चुकला फिल्डरचा. गणेश डिंगोरे थोडासा धोक्यात वाटत होता, त्याची विकेट धोक्यात होती. सिंगल मिळाली. धावसंख्या 47. 47. समीकरण 10 चेंडू आणि 19 धावा. पुढचा बॉल. यावेळेला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. जबरदस्त गोलंदाजी. बीट केलाय गणेश डिंगोरेला. आपल्या फिरकीची जादू येथे दाखवत असताना गोलंदाज महेश अंडर प्रेशर चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. महेश डिंगोरे उर्फ भाऊ गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये 9 चेंडू आणि 19 धावा हे समीकरण. ओ माय गॉड, पुन्हा एकदा चकवलंय. बॉल हातातून रिलीज होत असताना ते बॉल नेटचे पीक करता आलेले नाहीत गणेश डिंगोरे सारख्या कसलेल्या फलंदाजाला देखील. ऑफ ब्रेक आहेत की लेग ब्रेक आहेत, हातातून बॉल सुटल्यानंतर पिक करणं फार गरजेचं आहे जेव्हा तुम्ही अशा गोलंदाजाचा सामना करता. ऑफ द सरफेस पिक करण्याचा जर प्रयत्न केला तर तिकडे मात्र गडबड होऊ शकते. आणि सलग दुसऱ्यांदा गणेश बीट झालाय. मजा आली मॅच मध्ये. 8 चेंडू आणि 19 धावा हे समीकरण साई स्पोर्ट्स समोर. दुरून खेळला, यावेळेला आकाशाला गवसणी घातली आहे. भव्य फटका. बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. उत्तुंग षटकार. आउटस्टँडिंग हिट. जे प्रेशर वाढलं होतं ते प्रेशर रिलीज करत असताना या फटक्याच्या जोरावर गणेश डिंगोरे. आणि अखेर त्याला किती वेळ तुम्ही शांत ठेवणार. हा बॉल बाहेर टाकला होता, दुरून फटका खेळलाय, परंतु काय फटका सजवलाय. टायमिंग अफलातून. 6 धावा मिळत आहेत. धावसंख्या 50च्या पलीकडे. 53 धावा फलकावर. आता समीकरण आहे 13 धावा आणि चेंडूंची संख्या बाकी आहे 7. 7 चेंडू 13 धावा. सात चेंडू 13 धावा हे समीकरण 777 ग्रुप साई स्पोर्ट शहापूर संघाच्या समोर. महेश वन्स अगेन. यावेळेला एलिव्हेशन नाहीये फटक्यामध्ये. बॉल चाललाय डीप मिड विकेटला. फिल्डर सूरज तिथे उपस्थित. एकापेक्षा अधिक धाव मिळणं कठीण आहे, एकच मिळते. आणि याचबरोबर हे चांगलं षटक महेशचं समाप्त झालंय. जरूर एक मोठा फटका आला, परंतु सामना शेवटच्या षटकामध्ये जाताना दिसतोय. समीकरण 6 चेंडू आणि 12 धावा. धावसंख्या फलकावर 2 बाद 54. खूप चांगली मॅच. क्रिकेट रसिकांना असाच सामना पाहायचा होता. अशाच रोमहर्षक मॅचेस त्यांना पाहायला आवडत असतात. आणि तशीच रोमहर्षक मॅच आता आपल्या समोर आहे. SB गोठेकर विरुद्ध 777 ग्रुप साई स्पोर्ट शहापूर. अर्धा डझन चेंडू आणि 1 डझन धावा असं समीकरण आता येऊन ठेपले या मॅच मध्ये. टाइम लाईन आपण बघतोय. मागचे 15 बॉल्स ज्याच्यामध्ये 3 मोठे फटके आले, 2 चौकार आणि 1 षटकार. म्हणजेच काय तर गोलंदाजांनी चांगलं कार्य केलंय. मागच्या 15 बॉल्स मध्ये चांगली गोलंदाजी झालेली आहे. आणखी चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. हे शेवटचे 6 चेंडू फार महत्वाचे आहेत. गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी पराग सज्ज होतोय. विश्वनाथ जाधव आणि सूरज केणे दोघांनी 1-1 षटक टाकलेले आहे. त्याच्यामुळे ते दुसरं षटक टाकू शकत नाहीत, कारण आयकॉन फक्त 2च षटक गोलंदाजी करू शकतात. परागवर जबाबदारी. बॉल हवेत आहे. डीप मध्ये फिल्डर त्याच्या डोक्यावरून बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. गणेशच्या बॅट मधून येतोय षटकार. थोडासा कमजोर बॉल होता हा. शॉर्ट ऑफ लेंथ आणि तो देखील डाव्या एष्टीच्या रोखानं अगदी सहजरित्या त्या बॉलला पुल करत असताना फलंदाज गणेश डिंगोरे. आणि जसं मी अगोदरच उल्लेख केला होता की ईश्वर दत्त टायमिंग आहे त्याच्याकडे. ते गॉड गिफ्टेड टायमिंग पुन्हा एकदा पाहायला मिळालं. अप्रतिम षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 60 वर. समीकरण 5 चेंडू आणि 6 धावा. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. बॅकफुटला जात असताना पंच केला. आणखी एक सुरेख फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून गॅप मधून बॉल चाललाय. 2 खेळाडूंना बीट करत असताना सीमारेषा पार. धावा मिळतील 4. हा खणखणीत चौकार.
लाजवाब बॅटिंग. लेंथ लवकर पिक करत असताना बरोबर पोझिशन मध्ये आला होता. बॅकफुटला वेट ट्रान्सफर करत असताना जोरदार पंच आणि काय प्लेसमेंट होतं. पुन्हा एकदा चांगलं टायमिंग आणि चांगलं प्लेसमेंट. 2 बॉल्स मध्ये 10 धावा आलेल्या आहेत. आता पारड जड झालंय 777 ग्रुप साई स्पोर्ट शहापूर संघाचं. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. तब्बल 4 चेंडूंचा खेळ बाकी. 6 चेंडू 12 धावा एवढं देखील सोपं समीकरण नव्हतं. बॅटिंग करणाऱ्या टीमवर देखील प्रेशर होतं, परंतु ते प्रेशर पूर्णपणे हटवलंय. गणेश डिंगोरेनं यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर. बॉलरच्या डोक्यावरून बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बाउंस चौकार आणि याचबरोबर सामना फिनिश. अखेर धोनीनं मॅच फिनिश केली आहे. शहापूरचा धोनी अर्थातच गणेश डिंगोरे 36 धावांवर नाबाद सामना जिंकलाय 777 ग्रुप साई स्पोर्ट्स शहापूर संघानं. अभिनंदन टीम साई स्पोर्ट्स. 777 ग्रुप पुरस्कर्ते मोहन पडवळ आपलं देखील अभिनंदन. अँड हार्ड लक SB गोठेकर. परंतु गोठेकर संघाचा आणखी एक सामना बाकी आहे. यानंतर आणखी एक संधी त्यांना मिळणार आहे. नॉकआउट मॅच मात्र ती त्यांना खेळावी लागणार आहे आणि त्यांच्या विरुद्ध आव्हान असेल वेताळ स्वामी संघाचं, जो आजचा 4था सामना असेल. परंतु पुढचा सामना आपल्याला हार्दिक स्पोर्ट्स विरुद्ध 777 ग्रुप साई स्पोर्ट्स शहापूर असा पाहायला मिळणार आहे. धर्मवीर चषकाचे फायनलिस्ट संघ आता पुढच्या मॅच मध्ये एकमेकांच्या समोरासमोर असतील श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 मध्ये. आपण त्या अगोदर सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आहे गणेश डिंगोरे. 36 नॉट आउट. मॅच समरी. अमित भांडेने चांगली बॅटिंग केली होती. 8 बॉल्स 19. सूरज किणेला चांगला स्टार्ट मिळाला होता. 4 बॉल्स 16 त्याने बनवले होते SB गोठेकर टीमसाठी. 6 ओव्हर्समध्ये 65 ला 5 विकेट्स. आतिश भांडेने 3 विकेट्स प्राप्त केल्या होत्या. खूप चांगली गोलंदाजी. ओमकार निश्चितने देखील इम्प्रेस केलं होतं. शेवटच्या षटकामध्ये 1 विकेट घेतली. 6 धावा खर्च केल्या. 1 विकेट श्रावणच्या खात्यामध्ये आणि प्रत्युत्तरात 777 ग्रुप साई स्पोर्ट्स शहापूर 5.3 षटकांमध्ये 68